खोपोली नगर परिषद आणि वाद ठरलेले असल्याचे दिसून येत आहे। रोज नवीन वादविवाद, नवनवीन अपहार, नवनवीन घडामोडी समोर येत आहेत। बांधकाम विभाग, नगररचना विभाग यांच्यानंतर आता जन्ममृत्यू विभागातील वाद समोर आलेत। जन्ममृत्यू विभागातील लिपिक कैलास देशमुख यांनी आज पत्रकार व महिला अर्जदार यांच्यासोबत अरेरावी केल्याची घटना घडली आहे। दरम्यान नागरिकांवर उपकार करणाऱ्या लिपिक कैलास देशमुख यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी न्यू जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा साप्ताहिक खालापूर वादळचे मुख्य संपादक खलील सुर्वे यांनी केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की हाळखुद्द येथील एका महिलेने काही दिवसांपूर्वी जन्मदाखल्यात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केला होता। मुलीच्या शाळेच्या कामासाठी संबंधित दाखला आवश्यक असल्याने दररोज सदर महिला नगर परिषद कार्यालयात फेऱ्या मारत होती। आज तरी दाखला करून द्यावा अशी विनंती सदर महिलेने केली असता नागरी सुविधा केंद्रातील लिपिक कैलास देशमुख यांनी महिलेला धुडकावून लावले। उपस्थित पत्रकार यांनी सदर प्रकार पाहिल्यानंतर देशमुख यांना जाब विचारला असता देशमुख यांनी पत्रकार व महिलांसोबत अरेरावी केली। कैलास देशमुख यांच्या अनेक सुरस कथा नगर परिषद व खोपोलीत ऐकावयास मिळतात। मृत व्यक्तींच्या दाखल्यात दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। एवढेच नव्हे तर जन्मदाखल्यात पूर्ण नाव कोणतेही पुरावे नसताना केले असल्याचे सांगण्यात येत आहे। तरी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अन्यथा खोपोली नगर परिषद कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल। तसेच महिला व पत्रकारांसोबत अरेरावी करणाऱ्या लिपिक कैलास देशमुख यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी न्यू जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा साप्ताहिक खालापूर वादळचे मुख्य संपादक खलील सुर्वे यांनी केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।